देते हैं चाय। घे चाय घे। काय रे, एवढं कसलो विचार करतोस? आहे माधवाचा चुकलाच. त्या वच्चीकडे रवाग जायची काय गरज होती? हा त्याला सांग, एकतर घरात येऊन राहू, नाहीतर सुखासुखी मुंबईत जाऊन राहू. अरे पण खयच्या परिस्थितीत तो थैसर राहुलो तर बघू खोया रे. म्हणजे माधवान केलं तुका पट्टा? अरे पट्टा असा नाही रे, पण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हतो. या घरात त्याचो जीव गुदमराक लागलेलो ता होता तर त्याका पटत नव्हता. बरं मुंबईत निघालो तर त्याका चक्कर येली. मग हे काय करतलो बिचारो? निदान तो आपल्या वांगडा हा, एवढा तरी समाधान मानायचा. कसला समाधान? हा कशी माणसं असत ते माहित हा ना. एका आसरो दिलेली हीच ती वच्ची हा, जिनं दारावर हातपाय आपटल्या, शिवशाप दिल्या, तरी त्या वांगडा वाईट केल्या. अभिरामाच्या हातून हिनच निर्वश जवळ दिवा लावून घेतल्या. काय करू तू बाकी ठेवलेलं या वच्चीनं? तरी या घरातलं मोठं होशील तिच्याकडे राहता, तिने रांधीला खाता. अरे पण माधव शानो असा, ते का खय काय करूचा खय काय बोलूचा त्या सगळा कळता. त्याने काय खाण्यातून दिल्याने तर त्या वच्ची पाय आमच्यात भांडणं नको. तर चाललेला आता चांगला चाललेला, दोघे एकमेकांची विचारपूस करतात, काय वया काय नको तू बघता. त्या वच्चीनं माधवाचे कान भरल्या तर काय करायचा? नाही तसा नाही होत त्याला. जरा तर कोण निस्तरू शकणार नाही. हो चाय दे हो. हो चाय घे. नको नका. हो असं का? हे सगळं असं आहे, आपण त्यात फारसं पडायचं नाही असं ठरवलंय. तुझा बरोबर आहे. हा. तो म्हणजे शहाण्या माणसाचा तू तुझा विचार बरा वाटता. हे आपलं अदवा हा. घे चाय घे, गरम आहे रे. घे. गो माका नको हा. तुमका कोण देता? हो हो. माधवा, हम्म. मुंबईत आता तुझं चांगलं जम बसलो असतात ना. हा बऱ्यापैकी, म्हणजे अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. स्वतःचं घर घ्यायचं आहे, असं काय काय आहे. पण नोकरीचा कसा काय? चालली आहे. सध्या एका क्लासमध्ये शिकवतोय. हा. पुढे प्रोफेसर व्हायचं ठरवलंय. त्याचीच तयारी चालू आहे म्हणा. वा, चांगला. म्हणजे चांगलाचा अभ्यास कर असोच. खर तर घरात आता तूच शिकलेलो हस. याचा आनंद मानायचा की दुःख तेच कळत नाही. मगे आता मुंबईत कधी परत? लवकरच जाईन. गाडीचं वगैरे झालं की निघेन. ह्या बघा, मी तुमका काय विचारूक सांगितलंय? मी तुम्ही काय विचारतास या? अगो मग तूच विचार ना. अदवा, तू हैसर राहुलस ना तर आमका जड नाही होणार रे. त्या काय म्हणत होता, तू आता मुंबई सुनीलस ना तर परत जाऊच्या आधी कुलदेवतेच्या देवळात जाऊन नारळ ठेव होयो. अण्णान कधी देवळात पाऊल टाकलेला आठवत नाही. ह्या सगळा मोठ्या जिलान करूचा असता. बघतस ना काय चाललेला आता.
आता घरातलं मोठं झील कोण? तू. मग हे सगळ्यांच्या वतीन तू देवळात नारळ नेऊन ठेव. मी? वय मग बघ कसा सगळा चांगला होईल. हो हो, ठेवीन हा, ठेवीन. काय काय आणलंस तू? आता एक काम कर, धुणी भांडी करूक लाग, रांधूक लाग, हा? आणि बाहेरच्या काही कामं असतील ना तर सांग बायलेक. अण्णा बोलूचा होता म्हणा मी चहा घेऊन येईल. काय अण्णा सध्याच्या जमिनीची कागदपत्र एकदा बघून घेशाल? येणेकडे असत तरी तुम्ही एकदा बघून घ्यावा. काय झालं? काल मी त्याच नाही येत होते, जमिनीत रस्त्याचं कामाचं सोडून पडलं. सुनो, असं कसं पाडतील सुनो? मी विचारपूस केलंय, सर रस्त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. रस्त्याच्या कामासाठी जमीन दिलेली हा. तुमका नेने काकांनी काही सांगितलं नाही? नसाच सांगितलं तर एकदा विचारून बघा त्यांना. अण्णा खैसर जातात? माडा पाडू. अण्णा एकदा विचारून बघा, लगेच असं निर्णय नको घेऊ. आता मी काय करायचं? आता तू माका शिकवणार? तसं नाही अण्णा, पण काय हो? हं? अण्णांशी तुमचं बोलणं झालं काय? अण्णा नेने काकांकडे गेले आहेत. जा विचारू बंदूक घेऊन. बराच झाला. अगं तुका कळता का? बंदूक घेऊन गेले आहेत. बंदूक घेऊन गेले म्हणून गोळ्यो घालतीलच असं नाही ना. आणि त्या निमित्तान नेने काका काय तर खरा तरी सांगतील. पण तुका राग माहित आहे ना त्यांचो? अण्णांचो राग नेने काकांका पण माहिती आहे ना. मग हे असं वागायचंच कशा? आणि खरा सांगायचा ना तर त्या माणसाचा ना माका अंदाजच येत नाही. अण्णांचे सगळे व्यवहार ते बघतो. तुमका माहिती नसत ना तेवढा सगळा त्यांका माहिती आहे. शिकली सवरलेले आहेत ते. त्यांना कळता म्हणून ते बघतात व्यवहार. मका काय कळता कागदपत्रातला? ह्याच तुमका कळत नाही. त्यांका सगळं कळता. जायत एक दिवस सगळं हातून. अण्णांनी पण त्यांच्यावरच विश्वास ठेवलाय. पोरांवर एवढा विश्वास ठेवला नाही असतो ना तर घराचा भला झाला असता. ह्या ना एक दिवस नडतला अण्णांका. गोबाई शांतो, तोंडात येता बोलत सुटलंस. नेने काकांची आमच्या आम्हाला लय जुने संबंध असत, ते असं काही करणार नाही. हा घेवा किती भोळेपणा हो तुमका ना कोणही फसवत. बसा हाताची घडी घालून. माधवा आमच्या वांगडा पहिल्यांदाच येतच नाही रे. होय तर. असं आमचं काशी जायचो होय. हिंदू वांगा देवळा नाही गो. वय देवळात काय टाकाय जायत सर तो जायच. बऱ्याच दिवसांनी देवळात चाललोय. मुंबईला होतो तेव्हा विचार केला होता, पण म्हटलं देवीला तरी आपलं दुःख काय सांगणार. ज्यांना कळायला हवं त्यांना तर काय कळत नाहीये. तिला कशाला त्रास द्यायचा. त्यामुळे आहे ते सगळं स्वीकारायचं आणि पुढे जात राहायचं. देवी काय आपल्या सोबत आहेच. वय माधव ना? होय तर माधवच तो. ह्या अण्णा कळला तर मग हे काय, एक तर माधवर तरी गोळी झाडतीत नाही तर वच्छीर तरी. हा हॅलो. नाही अजून इथेच आहे. निघीन मी आज. अगं नाही
घरी तर काही थांबू शकत नाही, म्हणून बाहेरच थांबलोय. नाही नाही, गावातच नातेवाईकांकडे. हो हो, माझे काकाच आहेत ते. म्हणजे खरं म्हणजे माझे काका नाही, अण्णांचे काका आहेत ते. हो, अण्णांच्याच वयाच्या जवळपास आहे त्यांचं वय. अगं सगळं तुला सांगेन नंतर. कसं सांगू तुला, तुझी ओळख होईल. हां, तर बरं, मी तुला नंतर फोन करतो. हां, निघालो की. आता देवळात चाललोय. हां, हो हो, करतो फोन. हां, कामाचा फोन. चला. अरे माधवा, अरे देवळात चाललंय. हा, नारळ ठेवून येतो, नंतर मुंबईला जाईल. बरोबर, जा जा देवळात जा. चल सोनट्या. होय, आगीतून सुटलो आणि फोफाटात अडकलो. मेल्याकडे जाऊ खोया, काहीतरी बक्षीस मिळाल. होय तर काय रघु, तुझ्याकडे हल्ली रांग वाढलेली दिसते. देवाची कृपा, आणखी काय म्हणायचा. हो बघता हा होच पाठायचा. अरे अण्णा, काय हा कोणाचा राग ह्यो. ये बस. काय सकाळी सकाळी शिकारीला निघालेस की काय? आता कोणाची शिकार? लांडग्याची शिकार करूची असा. यावेळी कुठला लांडगा मिळणार तुला? यो काय समोर. बस. अरे अण्णा, काय करतास या. लांडग्याची जात हा ही लबाड. अण्णा, काय बोलतोयस हे? मी लांडगा? आयुष्यभर कुत्र्यासारखी इमाने एदबारी सेवा केली तुझी, आणि मला लांडगा म्हणतोस? काय चुकलं माझ्याकडनं? सदाच्या जमिनीचा काय झाला. जुनो पडलेला हा जमिनीत. मी सांगणारच होतो तुला. एक दोन कामाच्या गडबडीत अडकलो होतो, आणि तुझा माझ्यावरचा विश्वास, म्हणून म्हटलं सांगू नंतर. या जमिनीचा काय झाला. दिली सरकारला. माका नाही विचारता. हा तुझा माझ्यावरचा विश्वास. अरे, ती जमीन सरकारला दिली तरी तुझाच फायदा केलाय मी. अरे, त्या जमिनीच्या बदल्यात मी तुझी दुसरी जमीन वाचवली, आणि पुन्हा या जमिनीचा आणखी मोबदला मिळणार तो वेगळा. ते पैसे काय माझ्या खिशात जाणार आहेत की तुझ्या तिजोरीत? बोला ना. अजूनही विश्वास बसत नसेल तर कर तुझी बंदूक रिकामी आणि घाल मला गोळ्या. शांतपणे विचार कर. सगळ्याच गोष्टी भडक डोक्याने विचार करून साधत नाहीत. अशानं माणसं गमावून बसशील तू. आता घरातच बघ ना, माधवला तो घराच्या बाहेर काढला. कुणाचा फायदा झाला? वच्छीचा. तो तिच्याकडे राहतो, त्याला जमिनीचे सगळे व्यवहार माहिती आहे. सगळा पाडा वाचला त्यानं तुझ्या समोर. याचा फायदा वच्छीनं घेतला तर? काय मग, काय चालला सगळा तू है सर. होय, देवळाकडसून येत होते. म्हटलं आपला जरा हे सर. तुका देवळाकडतो रस्तो कसो दिसलो. माका नाही दिसलो रघु काका, माधव दिसलो माका देवळाकडे, म्हणून थैसर गेलो होते मी. हा माधव? वैत वच्ची वांगडा गेलो होतो ना, आणि काय वच्ची त्या लाडी गोडून निसते हाका मारत होती माहिती. हा जणू का हिचोच लेख तो. होय, म्हणून खैसर जाता सांग. मसणात सगळ्यांची राख करू. सोनट्या, तू बरोबर चुकीच्या वेळेला येतस रे. काय झाला. हा ये घे माझ्याकडून तुला. निल्या, ग्लास आण.
हो ग्लास कसा खोया नाही न्हू देवा आयसर असा अरे पळपुट्या तुझी एवढी हिंमत घरातून बुडाक पाय लावून पळालस आणि हैसर येऊन चढलस त्याच्यापेक्षा वाळात जीव द्यायचं होतो गद्दार निघालास